अर्थसंकल्पात महाराष्ट्राची झोळी खालीच तर बिहार आणि आंध्र प्रदेशवर कोट्यावधींची खैरात। बिहारसाठी एकूण 58,000 कोटी तर आंध्रासाठी 15,000 कोटींची घोषणा। अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न आल्यानं महाविकास आघाडी आक्रमक। संसदेच्या प्रवेशद्वारावर महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी। अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त। 3 ते 7 लाखांपर्यंत 5%, 7 ते 10 लाखांपर्यंत 10%, 10 ते 12 लाखांपर्यंत 15%, तर 15 लाखांहून अधिक उत्पन्नाला 30% कर। उत्पन्नावरील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सरकारनं वाढवली। 50,000 आता 75,000पर्यंतची सूट। 2019 नंतर 5 वर्षांनी नवे बदल। सोनं, चांदी, मोबाईल, चार्जर, चांबड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॅमेरा, कॅन्सरवरील औषधं आणि सौर ऊर्जा पॅनल होणार स्वस्त, तर प्लास्टिक महागणार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नव्या घरांची घोषणा, तर 1 कोटी शहरी गरिबांना सुद्धा मिळणार घरं। कृषी क्षेत्रासाठी 1,52,000 कोटींची तरतूद। शेती उत्पादन, नैसर्गिक शेती, बायो इन्फो सेंटर, शेतमाल साठवण आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डकडून सहकार्य। तरुणांसाठी मोठी घोषणा। देशातील 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना मिळणार इंटर्नशिप। दरमहा 5,000चा भत्ता, तर EPFO रजिस्टर नव्या कर्मचाऱ्यांना 1 लाख पगारावर 3,000चा PF हप्ता सरकार भरणार। प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना पत्र। ओबीसी बचाव मोर्चामध्ये सहभागी होण्याचे त्यांचं आवाहन। ओबीसींच्या समर्थनार्थ आंबेडकर मैदानात। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। राज्यातील पीक पाण्याच्या आढाव्यासह लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर सुद्धा होणार चर्चा। आशा स्वयंसेविकांच्या सानुग्रह अनुदानावर निर्णयाची शक्यता। कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर सांगलीतील चांदोली धरणामधून सुद्धा विसर्ग सुरू।